तुझ्यासारखी कपाळकरंटी आमच्या पदरात पडली हेच आमचं मोठं पाप आहे. निघून जा या घरातून. पुन्हा या उंबरट्यावर पाऊल ठेवू नकोस. सासूचे ते तिखट शब्द आणि नवऱ्याने म्हणजेच अविनाशने दारूच्या नशेत मारलेली ती जोरदार चपराक नीलमच्या कानात अजूनही घुमत होती. नीलमने सुसंस्कृत घरची मुलगी म्हणून आजवर सासरचे सगळे जुलूम मुकाट्याने सहन केले होते. कधीतरी सुधारेल संसार या आशेवर तिने रक्ताचे पाणी केले. पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेले आणि तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले गेले तेव्हा तिच्यातील स्वाभिमान जागा झाला. रात्रीच्या अंधारात अंगावरच्या कपड्यानिशी ती त्या नरकातून बाहेर पडली. डोळ्यात अश्रू होते पण पायात एक जिद्द होती, आपल्या हक्काच्या घरी माहेरी जाण्याची. सकाळच्या कोवळ्या उन्हात नीलमने तिच्या माहेरच्या घरासमोर पाय ठेवला. तिचे वडील हयात नव्हते पण मोठा भाऊ प्रशांत आणि भाऊजय सुनीता तिथे राहत होते. नीलमला दारात अशा अवस्थेत पाहून प्रशांत क्षणभर थबकला. नीलम, तू यावेळी आणि ही काय अवस्था करून घेतली आहेस? प्रशांतने विचारले. नीलमने रडत रडत सासरची सगळी हकीकत सांगितली. दादा, त्यांनी मला खूप मारलं. मी आता तिथे कधीच परत जाणार नाही. मला काही दिवस इथे राहू दे रे. मी स्वतःच्या पायावर उभी राहीन, पण तिथे गेले तर ते मला मारून टाकतील. भावाचे हृदय थोडे वितळले. तो तिला आत घेणार तेवढ्यात मागून सुनीता भाऊजय आली. नीलमचे ते रिकामे कपाळ आणि हातातले सामान पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. अहो, विचार काय करताय? येऊ द्या आत. पण नीलम, मी आधीच सांगून ठेवते, आमची परिस्थिती आधीच बेताची आहे. त्यात तुझा हा असा अचानक आलेला भार आम्हाला किती पेलवेल देव जाणे. आणि शेजारी पाजारी काय म्हणतील? लग्न होऊन 2 वर्ष झाली नाही तोच मुलगी परत आली. सुनीताने तोंड मुरडत टोमणा मारला. नीलमने पदराने डोळे पुसले. वहिनी, मी तुमच्यावर भार बनणार नाही. मी घरातलं सगळं काम करेन आणि लवकरच काहीतरी नोकरी शोधून स्वतःचा खर्च स्वतः पाहीन. सुरुवातीचे 2-4 दिवस कसे बसे गेले. नीलम पहाटे उठून घरातली सगळे कामे करायची. धुनी भांडी, स्वयंपाक, झाडलोट, अगदी सुनीताच्या हातचे पायचे धुण्यापर्यंत सगळं ती करत होती. पण सुनीताच्या टोमण्यांची धार कमी होत नव्हती. प्रशांतही हळूहळू सुनीताच्या सुरात सूर मिसळू लागला होता. त्याला बहिणीच्या दुःखापेक्षा स्वतःच्या खिशाची आणि सोयीची जास्त काळजी वाटू लागली होती. एक दिवस नीलमने प्रशांतला म्हटले, दादा, मला शहरात जाऊन नोकरी शोधायची आहे. मला थोडे पैसे हवे होते फॉर्म भरायला आणि जाण्या येण्याच्या खर्चासाठी. मी नोकरी लागली की पहिले तुझे पैसे परत करेन. प्रशांत चिडला. पैसे इथे खायला पैसे नाहीत आणि तुला नोकरीसाठी उडवायला हवेत का? घरात बसून काम कर. बाहेर हिंडून अजून नाव खराब करू नकोस. नीलम गप्प बसली. तिला कळून चुकले होते की ज्या माहेरचा तिला अभिमान होता ते माहेर आता तिचे राहिले नव्हते. तिथे नात्यांपेक्षा पैशाची किंमत जास्त झाली होती. त्याच रात्री सुनीता आणि प्रशांत स्वयंपाकघरात कुजबुजत होते. नीलम पाण्याचे भांडे भरण्यासाठी तिथे जात असताना तिच्या कानावर त्यांचे बोलणे पडले. अहो, ऐकलत का? आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावर राहणारे ते विलासराव आहेत ना, ते मोठे कंत्राटदार. त्यांची पहिली बायको सोडून गेलीये. पैशाने खूप श्रीमंत आहेत. आज दुपारी ते मला बाजारात भेटले होते. नीलमबद्दल विचारत होते. सुनीता म्हणाली. मग ते काय करणार नीलमचं? प्रशांतने विचारलं. सुनीताने आवाजाचा टोन बदलला. ते म्हणत होते, जर नीलमने त्यांच्यासोबत राहायची तयारी दाखवली, म्हणजेच लग्न न करताही किंवा कोर्टातून घटस्फोट झाल्यावर, तर ते आपल्याला थेट 2 लाख रुपये रोख द्यायला तयार आहेत. विचार करा, 2 लाख. आपल्या डोक्यावरचं सगळं कर्ज फिटेल आणि तुमच्या नवीन व्यवसायाला पैसे मिळतील. प्रशांत आधी थोडा कचरला, पण सुनीता, ती माझी बहीण आहे. विलासराव वयाने तिच्यापेक्षा दुप्पट आहेत आणि त्यांची लायकी काय आहे हे पूर्ण गावाला ठाऊक आहे. हा तर तिचा सौदा केल्यासारखा होईल ना. सुनीताने प्रशांतचा हात हातात घेतला. अहो, भावना बाजूला ठेवा. ती इथे राहून काय दिवा लावणार आहे? उलट आपल्यालाच पोसावं लागणार आहे. विलासराव पैसेवाला आहे. ती तिथे सुखात राहील आणि आपल्यालाही 2 पैसे मिळतील. उद्या विलासराव घरी येणार आहेत. आपण हा व्यवहार पक्का करून टाकूया. दाराबाहेर उभे असलेली नीलम हे ऐकून सुन्न झाली. तिच्या
पायाखालची जमीनच सरकली. ज्या भावासाठी तिने लहानपणी स्वतःचा सुखाचा त्याग केला होता, तोच भाऊ आज थोड्याशा पैशासाठी तिच्या अब्रूचा, तिच्या आयुष्याचा सौदा करायला तयार झाला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंच्या मागे आता एक भयंकर अंगार पेटू लागला होता. ज्या नात्यांनी मला विकायचा प्रयत्न केला, त्यांना मी माझी खरी किंमत दाखवून देईन, नीलमने मनातल्या मनात प्रतिज्ञा केली. प्रशांत आणि सुनीताचा तो भयानक बेत ऐकल्यानंतर नीलमच्या छातीत धडधड वाढली होती. ज्या माहेरच्या उंबरट्यावर तिने सुरक्षेच्या आशेने पाऊल ठेवले होते, तोच उंबरटा आता तिच्यासाठी एका कसाईखान्यासारखा झाला होता. तिच्या मनात एकाच वेळी संताप, दुःख आणि प्रचंड भीतीचे वादळ उठले होते. डोळ्यातून वाहणारे अश्रू सुकले आणि त्यांची जागा एका विचारी शांततेने घेतले. रडून आता काहीच होणार नाही, मला लढायला हवे, हे तिने स्वतःला बजावले. ती शांतपणे कोणताही आवाज न करता आपल्या खोलीत परतली आणि विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नीलम लवकर उठली. तिच्या चेहऱ्यावर रात्री ऐकलेल्या गोष्टीचा लवलेशही नव्हता. तिने घरातील सगळी कामे आवरली, चहा नाश्ता बनवला. प्रशांत आणि सुनीता तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होते, जणू ती एखादी व्यक्ती नसून 2 लाख रुपयांची नोट आहे. त्यांच्या डोळ्यातील तो हव्यास नीलमला स्पष्ट दिसत होता, पण ती अनभिज्ञ असल्यासारखी वागली. दुपारच्या सुमारास घराबाहेर एक महागडी गाडी येऊन थांबली. गाडीतून 50 ओलांडलेले, गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या घातलेले विलासराव उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विकृत समाधान होते. प्रशांतने त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केले. सुनीताने लगेच नीलमला आवाज दिला, नीलम, जरा पाहुण्यांना चहा पाणी आण ग. नीलम चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आली. विलासरावांची नजर तिच्यावर पडताच त्यांच्या डोळ्यातील वासना स्पष्ट दिसत होती. त्यांनी नीलमला वरून खालीपर्यंत निहाळले. नीलमने नजर खाली ठेवून चहा दिला आणि ती आत जाण्यास वळली. थांब नीलम, जरा बस इथे, विलासराव तुझ्याशीच बोलायला आले आहेत, प्रशांतने अगदी मधाळ आवाजात म्हटले. नीलम शांतपणे तिथे बसली. विलासरावांनी घसा खाकरत बोलायला सुरुवात केली. बघा नीलम, तुमच्या नवऱ्याने तुमच्यावर जे काही आरोप केलेत ते मला माहीत आहेत, पण मी मोठ्या मनाचा माणूस आहे. मला या सगळ्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही माझ्या घरी चला, तिथे नोकरांची फौज आहे, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आणि हो, प्रशांतला त्यांच्या व्यवसायासाठी जी काही मदत हवी आहे ती मी करायला तयार आहे. नीलमने प्रशांतकडे पाहिले. प्रशांतने तिची नजर टाळली आणि म्हणाला, हो नीलम, विलासराव अगदी बरोबर बोलतायत. तुझा संसार तर मोडलाच आहे. आता इथे आमच्यावर भार बनून राहण्यापेक्षा विलासरावांसोबत गेलेली काय वाईट, आमचंही भलं होईल आणि तुझंही. सुनीताने लगेच फोडणी दिली आणि काय ग नीलम, आजच्या काळात असा उमदा आणि श्रीमंत माणूस मिळायला नशीब लागतं. हो, म्हणून टाक. नीलमच्या मनात संतापाचा ज्वालामुखी फाटला होता, पण तिने स्वतःवर प्रचंड ताबा ठेवला. तिला माहीत होतं की जर तिने आता हो नाही केलं किंवा राडा केला तर हे लोक तिला जबरदस्तीने किंवा काहीतरी कट करून विलासरावांच्या हवाली करतील. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि चेहऱ्यावर एक खोटे हसू आणत म्हणाली, दादा वहिनी, तुम्ही जर माझ्या भल्यासाठीच हा विचार करत असाल तर मला काय हरकत आहे, पण माझी एक अट आहे. विलासराव आनंदले. बोला, काय अट आहे तुमची? माझ्या पहिल्या नवऱ्याने अजून मला कायदेशीर घटस्फोट दिलेला नाही. जर मी अशीच तुमच्यासोबत आले तर पोलीस केस होऊ शकते आणि तुमचं नाव खराब होईल. मला कोर्टाची कागदपत्रे आणि घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 15 दिवसांचा वेळ हवा आहे. त्यानंतर मी स्वतःहून तुमच्या घरी येईन. नीलमने अत्यंत हुशारीने उत्तर दिले. विलासरावांना तिचे म्हणणे पटले. शहाणी मुलगी आहेस, कायदेशीर लपडे नकोच. ठीक आहे,
15 दिवस मी थांबतो, पण प्रशांत हा माझा शब्द आहे. काम फत्ते झाले की तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. विलासरावांनी खिशातून 50,000 रुपयांचे बंडल काढले आणि प्रशांतच्या हातावर ठेवले. हा ॲडव्हान्स, बाकीचे 1.5 लाख नीलम माझ्या घरात आल्यावर मिळतील. पैशांचे ते बंडल पाहून प्रशांत आणि सुनीताचे डोळे चमकले. विलासराव निघून गेले. प्रशांतने नीलमचे कौतुक केले. बहीण असावी तर अशी, किती समजूतदार आहेस ग तू. नीलम फक्त एवढंच म्हणाली. मी खोलीत जाते, मला थोडं डोकं दुखतंय. खोलीत जाताच नीलमने आतून कडी लावून घेतली. तिच्या हातापायाला कापरं भरलं होतं. ती 50,000 रुपयात विकली गेली होती. तिच्या स्वतःच्या भावाने तिची किंमत लावली होती. नाही, मी ही नराधामांची खेळी यशस्वी होऊ देणार नाही. मला इथून पळून जावेच लागेल, पण रिकाम्या हाताने नाही. मला माझ्या पायावर उभे राहावे लागेल. तिने मनाशी पक्का निश्चय केला. तिच्याकडे फक्त 15 दिवस होते. तिने गुपचूप तिच्या खोलीत असलेल्या जुन्या पेट्या शोधायला सुरुवात केली. तिच्या आईने लग्नात दिलेले काही जुने सोन्याचे दागिने, एक लहान गळसरी आणि 2 अंगठ्या जे सुनीताच्या नजरेतून वाचले होते, ते तिने एका लहान पिशवीत गोळा केले. तसेच ती शैक्षणिक कागदपत्रे. ती पदवीधर ग्रॅज्युएट होती आणि तिने संगणकाचा कॉम्प्युटर कोर्सही केला होता. ती सगळी प्रमाणपत्रे तिने गोळा केली. तिने ठरवले की ती शहरात जाईल. तिथे तिची एक जुनी मैत्रीण सायली राहत होती. नीलमने गुपचूप सुनीताचा फोन घेतला. जेव्हा सुनीता दुपारी झोपली होती आणि सायलीला फोन लावला, तिने सायलीला आपली सगळी हकीकत सांगितली. सायली एक स्वाभिमानी आणि नोकरी करणारी मुलगी होती. तिने नीलमला धीर दिला. नीलम, तू अजिबात घाबरू नकोस. तू लगेच पुण्याला निघून ये. माझ्या रूमवर जागा आहे. आपण दोघी मिळून काहीतरी करू. तू त्या नराधमांच्या तावडीतून स्वतःला वाचव. सायलीच्या शब्दांनी नीलमला नवीन बळ दिले. आता फक्त योग्य वेळेची वाट पाहायची होती. 15वा दिवस उजाडणार होता. त्याच्या आदल्या रात्री घरात प्रचंड उत्साह होता. सुनीता आणि प्रशांत उद्या मिळणाऱ्या 1.5 लाख रुपयांचे नियोजन करत होते. ते दोघे गाढ झोपेत गेल्यानंतर रात्रीच्या साधारण 2 वाजता नीलम उठली. तिने तिची लहान बॅग घेतली, ज्यामध्ये तिचे कपडे, दागिने आणि कागदपत्रे होती. तिने अत्यंत सावधगिरीने घराचा मुख्य दरवाजा उघडला. बाहेर अमावस्येचा गडद अंधार होता. तिने एकदा मागे वळून त्या घराकडे पाहिले. ज्या घराला ती माहेर समजत होती, ते आता तिच्यासाठी परके झाले होते. आज मी इथून एक लाचार, विकली गेलेली बहीण म्हणून जात आहे, पण जेव्हा परत येईन तेव्हा या समाजाला आणि माझ्या भावाला माझी खरी किंमत काय आहे हे दाखवूनच येईन, अशी गर्जना तिच्या मनात झाली. नीलमने अंधारात वेगाने पावले टाकली आणि एसटी स्टँडच्या दिशेने धाव घेतली. पुण्याची पहिली बस पकडून ती एका नव्या अनोळखी प्रवासाला निघाली, जिथे तिचा संघर्ष आणि तिचे दीप्यमान भविष्य तिची वाट पाहत होते. पहाटेच्या धुक्यात एसटी बस पुण्याच्या स्वारगेट स्टँडवर येऊन थांबली. बसमधून खाली उतरताच नीलमला एका वेगळ्याच जगाची जाणीव झाली. इतकी गर्दी, धावपळ आणि गजबजाट तिने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. तिच्या एका हातात तिची स्वप्ने आणि कागदपत्रे असलेली लहान बॅग होती, तर दुसऱ्या हातात स्वाभिमानाची वज्रमूठ. स्टँड बाहेरच सायली तिची वाट पाहत उभी होती. नीलमला पाहत सायली धावत आली आणि तिने नीलमला घट्ट मिठी मारली. नीलमच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू हतबलतेचे नव्हते, तर सुरक्षतेच्या भावनेचे होते. रडू नकोस नीलम, खूप धाडसाचं पाऊल उचललं आहेस तू. आता मागे वळून पाहायचं नाही. सायलीने तिचे डोळे पुसतच म्हटले. सायली नीलमला तिच्या भाड्याच्या खोलीवर घेऊन आली. तिथे गेल्यावर नीलमने शांतपणे आंघोळ केली आणि सायलीने बनवलेला चहा घेतला. इतक्या दिवसानंतर आज तिला मुक्त श्वास घेता येत होता. तिने लगेच तिच्या पिशवीतून ते आईचे जुने दागिने काढले आणि सायलीसमोर ठेवले. सायली, हे आईचे दागिने आहेत. मला माहीत नाही याची किंमत किती होईल, पण हे मोडून मला जे काही पैसे मिळतील त्यातून मला आधी तुला खोलीचे भाडे आणि
खाण्याचा खर्च द्यायचा आहे. मी कोणावरही भार बनून राहणार नाही, नीलम ठामपणे म्हणाली. सायलीने तिला दटावले. वेडी आहेस का तू? हे दागिने तुझी शेवटची पुंजी आहेत. ते आत्ताच विकायचे नाहीत. मी नोकरी करतेय. सध्याचा खर्च मी सांभाळू शकते. तू आधी स्वतःला स्थिर कर आणि नोकरी शोधायला सुरुवात कर. दुसरीकडे गावाकडे सकाळी जेव्हा प्रशांत आणि सुनीता उठले तेव्हा नीलमच्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि ती गायब होती. विलासराव गाडी घेऊन दारात उभे होते. जेव्हा त्यांना समजले की नीलम पळून गेली आहे तेव्हा त्यांचा पारा चढला. प्रशांत, माझी 50,000 रुपयांची ॲडव्हान्स रक्कम मला आजच्या आज परत पाहिजे. आणि लक्षात ठेव, जर ती मुलगी मला मिळाली नाही तर मी तुला गावात जगणं कठीण करेन. विलासराव धमकावून निघून गेले. प्रशांत आणि सुनीताची अवस्था वाईट झाली होती. घरात आलेली लक्ष्मी पैसे हातातून निसटली होती आणि डोक्यावर विलासरावांचे कर्ज वाढले होते. प्रशांतने नीलमला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन बंद येत होता. तो संतापाने लालबुंद झाला. तिला वाटतंय ती कुठेही जाऊन वाचेल. एकदा हाती लागू दे तिच्यावर, तिचे पायच तोडून टाकेन. पुण्यात मात्र नीलम एका नव्या लढाईसाठी सज्ज होत होती. तिने तिचे बायोडाटा रिझ्यूम तयार केले. ती BA पदवीधर होती आणि तिला कॉम्प्युटरचेही चांगले ज्ञान होते. सायलीच्या मदतीने तिने विविध कंपन्यांमध्ये आणि कार्यालयांमध्ये अर्ज करण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले. जिथे जाईल तिथे अनुभवाची, एक्सपिरियन्सची मागणी केली जायची. काही ठिकाणी तर तिच्या वैवाहिक स्थितीबद्दल, मॅरिटल स्टेटसबद्दल विचारून टोमणे मारले जायचे. एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजरने तर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला थेट ऑफर दिली, नोकरी तर मिळेल पण तुला माझ्या ऑफिसनंतर माझ्यासोबत वेळ घालवावा लागेल. नीलमने त्या मॅनेजरच्या तोंडावर फाईल मारली आणि तिथून बाहेर पडली. मी माझी अब्रू वाचविण्यासाठी माहेर सोडले, इथे कोणाच्या हातातील खेळणं बनण्यासाठी नाही. तिने स्वाभिमानाने स्वतःला बजावले. निराशेचे ढग दाटून येत असतानाच एक दिवस तिला एका नामांकित डिजिटल मार्केटिंग आणि लॉजिस्टिक कंपनी डेटा एंट्री ऑपरेटर आणि ऑफिस असिस्टंट पदासाठी मुलाखतीचा इंटरव्ह्यूला कॉल आला. नीलम पूर्ण तयारीनिशी तिथे गेली. कंपनीचे मालक आनंदराव एक ज्येष्ठ आणि सुसंस्कृत गृहस्थ होते. त्यांनी नीलमची कागदपत्रे पाहिली आणि तिच्या चेहऱ्यावरील प्रामाणिकपणा ओळखला. नीलमजी, तुमच्याकडे अनुभव नाही पण तुमच्या डोळ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द दिसते. मला माझ्या ऑफिससाठी अशाच प्रामाणिक माणसाची गरज आहे. मी तुम्हाला महिना 12,000 रुपये पगारावर कामावर ठेवत आहे. उद्यापासून तुम्ही जॉईन करू शकता, आनंदरावांनी सांगितले. 12,000 रुपये? नीलमच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ही तिच्या आयुष्यातील पहिली कमाई ठरणार होती. तिने मनाशी ठरवले की ती जीवाचे रान करून काम करेल. तिने ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात केली. ती केवळ तिचेच काम करत नव्हती तर ऑफिसमधील इतर कामे जसे की क्लायंटशी बोलणे, कॉम्प्युटरवरील कठीण सॉफ्टवेअर शिकणे, मॅनेजमेंट समजून घेणे, या सगळ्या गोष्टी ती अगदी कमी वेळात शिकली. तिचा प्रामाणिकपणा आणि कामाचा वेग पाहून आनंदराव खूप प्रभावित झाले. 6 महिने झपाट्याने निघून गेले. नीलमने तिच्या पगारातील पै वाचवून सायलीला तिचे पैसे परत केले होते. आता ती सायलीच्या सोबत भाडे वाटून घेत होती. या 6 महिन्यात नीलम पूर्वीसारखी साधी घाबरलेली मुलगी राहिली नव्हती. तिचा पेहराव, तिची बोलण्याची पद्धत आणि तिचा आत्मविश्वास पूर्णपणे बदलला होता. ती आता कॉर्पोरेट जगातील एक कणखर स्त्री बनत होती. एके दिवशी ऑफिसमध्ये आनंदरावांनी नीलमला त्यांच्या केबिनमध्ये बोलवले. त्यांच्या हातात एक नवीन प्रोजेक्टची फाईल होती. नीलम, तुझ्या कामावर मी खूप खुश आहे. आपण शहरात एक नवीन मोठी शाखा ब्रँच सुरू करत आहोत. मला तिथे एका विश्वासू आणि हुशार मॅनेजरची गरज आहे. मी तुझी त्या पदासाठी निवड केली आहे आणि तुझा पगार थेट 35,000 रुपये करत आहे. आनंदरावांनी घोषणा केली. 35,000 रुपये आणि मॅनेजरचं पद? नीलमला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तिच्या कष्टाचे फळ तिला मिळाले होते. तिने मनोमन त्या देवाचे आणि सायलीचे आभार मानले. पण नीलमचे ध्येय फक्त इथेच थांबणे नव्हते.
तिला अजून खूप मोठी झेप घ्यायची होती आणि त्या भावाला व भाऊजेला धडा शिकवायचा होता, ज्यांनी तिला कचरा समजून विकले होते. मॅनेजर बनल्यानंतर नीलमने मागे वळून पाहिलेच नाही. 35,000 रुपये पगार आणि हातात मिळालेले अधिकार आणि यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच धार आली होती. आता ती साधी लाचार नीलम राहिली नव्हती, तर कॉर्पोरेट जगात वावरणारी, एक करारी, सुशिक्षित आणि आत्मविश्वासाने वावरणारी नीलम मॅडम झाली होती. आनंदरावांच्या मार्गदर्शनाखाली तिने कंपनीची नवीन शाखा अतिशय उत्तम रीतीने सांभाळली. तिच्या अचूक निर्णयांमुळे कंपनीचा नफा दुप्पट झाला. नीलमने केवळ ऑफिसचे व्यवस्थापनच सांभाळले नाही, तर तिने बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे नवनवीन पैलू स्वतः शिकून घेतले. ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. कॉम्प्युटरवरील कठीण सॉफ्टवेअर, आयात निर्यात, इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि ऑनलाईन व्यापाराचे तंत्र तिने आत्मसात केले. 2 वर्षे अशीच मेहनतीत निघून गेली. आता नीलमचा पगार 50,000च्या वर गेला होता. तिने स्वतःचे एक छोटे पण सुंदर घर पुण्यात भाड्याने घेतले होते. सायली आता तिच्यासोबतच राहत होती. नीलमच्या मनात आता एक नवीन स्वप्न आकारास येत होते, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे. एके दिवशी तिने आनंदरावांकडे आपली इच्छा बोलून दाखवली. आनंदराव हसले आणि म्हणाले, नीलम, मला आधीच ठाऊक होते की तू एका जागी थांबणारी मुलगी नाहीस. तुझ्याकडे ती दृष्टी आणि जिद्द आहे. तू स्वतःची लॉजिस्टिक आणि सप्लाय कंपनी सुरू कर. माझी कंपनी तुला पहिलं कॉन्ट्रॅक्ट देईल. आनंदरावांच्या पाठिंब्यामुळे नीलमचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. तिने तिच्या जमापुंजीतून आणि बँकेकडून काही व्यावसायिक कर्ज, बिझनेस लोन घेऊन NV एंटरप्राइजेस नावाच्या स्वतःच्या स्टार्टअपचं सुरुवात केली. सुरुवातीला लहान प्रमाणावर सुरू झालेला हा व्यवसाय नीलमच्या अहोरात्र कष्टामुळे काहीच महिन्यात पुण्यात नावारूपास आला. तिच्या हाताखाली आता 20-25 लोक काम करत होते. तिच्या व्यवसायाची उलाढाल लाखोमध्ये पोहोचली होती. एका आलिशान ऑफिसमध्ये बसून जेव्हा ती फाईल्सवर सह्या करायची, तेव्हा तिला तिच्या भूतकाळातील त्या अंधाऱ्या रात्रीची आठवण यायची, ज्या रात्री तिच्या भावाने तिचा सौदा केला होता. दुसरीकडे गावाकडची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. प्रशांत आणि सुनीताचे पाप त्यांच्यावरच उलटले होते. नीलम पळून गेल्यानंतर विलासरावांनी प्रशांतकडून ते 50,000 रुपये व्याजासहित वसूल केले होते. विलासरावांच्या दहशतीमुळे प्रशांतला त्याची जमीन आणि घराचा काही हिस्सा विकावा लागला होता. त्यातच प्रशांतने जो नवीन व्यवसाय सुरू केला होता, तो सुनीताच्या उधळपट्टीमुळे आणि प्रशांतच्या अकार्यक्षमतेमुळे पूर्णपणे तोट्यात गेला. कर्जबाजारी झाल्यामुळे सावकार रोज त्यांच्या दारात येऊन शिवीगाळ करत होते. ज्या सुनीताला पैशांचा प्रचंड माज होता, तिला आता लोकांकडे उधार मागण्याची वेळ आली होती. घरात रोज पैशांवरून भांडणे होत होती. एक दिवस प्रशांत डोक्याला हात लावून बसला होता. सुनीता त्याच्यावर ओरडत होती, अहो काहीतरी करा, लाईटीचं बिल भरायला पैसे नाहीत, किराणावाल्याने उधारी बंद केली आहे, त्या कपाळकरंटी नीलममुळे आपली ही अवस्था झाली आहे. ती जर विलासरावांकडे गेली असती तर आज आपल्याकडे लाखो रुपये असते. प्रशांत चिडून म्हणाला, शांत बस सुनीता. तिच्या पैशावर डोळा ठेवला म्हणूनच आज आपण रस्त्यावर आलोय. तिने मध्येच पळून जाऊन आमची आबरू काढली आणि विलासरावांचा रोष अंगावर आणला. त्यांना अजूनही असेच वाटते की नीलमने पळून जाऊन त्यांचा घात केलाय, पण त्यांना हे माहीत नव्हते की ती नीलम आता एका मोठ्या साम्राज्याची मालकीण बनली आहे. एके दिवशी पुण्यात नीलमच्या ऑफिसमध्ये एक मोठा कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मालाच्या वाहतुकीसाठी आणि डिलिव्हरीसाठी कंत्राट मागायला येणार होता. नीलम तिच्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होती. तिच्या अंगावर महागडा फॉर्मल सूट होता, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर एक कॉर्पोरेट तेज होतं. तिच्या असिस्टंटने आत येऊन सांगितले, मॅडम, सांगलीहून आलेले ते कंत्राटदार विलासराव आणि त्यांचे एक लोकल एजंट तुम्हाला भेटायला आले आहेत. विलासराव हे नाव ऐकताच नीलमच्या हातातील पेन क्षणभर थांबला. तिच्या डोळ्यासमोर 4 वर्षापूर्वीचा तो प्रसंग जिवंत झाला, जेव्हा याच विलासरावांनी तिच्या भावाला 50,000 रुपये देऊन तिला विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. नीलमच्या ओठावर एक थंड उपरोधिक हसू उमटले. त्यांना आत पाठवा, नीलम अत्यंत शांत आवाजात म्हणाले.
केबिनचा दरवाजा उघडला. विलासराव आत आले. वय झाल्यामुळे ते थोडे थकलेले दिसत होते, पण गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या अजूनही तशाच होत्या. त्यांच्या मागे फाईल्स पकडून अगदी लाचार अवस्थेत एक माणूस उभा होता. तो माणूस दुसरा कोणी नसून नीलमचा सक्का भाऊ प्रशांत होता. प्रशांत आता पुण्यात विलासरावांचा एक साधा पगारी नोकर किंवा एजंट म्हणून काम करत होता, जेणेकरून त्यांचे कर्ज फिटू शकेल. प्रशांतचे लक्ष फाईल्सकडे होते. त्याने अजून वर पाहिले नव्हते. नमस्कार मॅडम, मी विलासराव आदराने वाकत म्हणाले. नीलमने खुर्चीवरून उठून त्यांचा नमस्कार स्वीकारला नाही. ती फक्त खुर्चीवर मागे रेलून बसली आणि म्हणाली, बसा विलासराव. तिचा आवाज ऐकताच प्रशांतच्या अंगातून एक विजेची लहर धावून गेली. हा आवाज अत्यंत ओळखीचा होता. प्रशांतने सावकाश मान वर केली आणि समोर पाहिले. समोर साक्षात त्याची बहीण नीलम बसली होती. प्रशांतचे डोळे विस्फारले, तोंड उघडेच राहिले. त्याच्या हातातील फाईल्स जमिनीवर पडल्या. नीलम, तू इथे? प्रशांतच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. विलासराव आश्चर्यचकित झाले. प्रशांत, काय चाललंय हे? मॅडमला नाव घेऊन काय हाक मारतोयस? लायकी आहे का तुझी? सॉरी मॅडम, हा आमचा माणूस थोडा वेडा आहे. नीलमने हात वर करून विलासरावांना थांबवले. ती प्रशांतकडे पाहत अत्यंत थंड आणि धारदार आवाजात म्हणाली, नाही विलासराव, तो वेडा नाही. तो अगदी बरोबर ओळखतोय. मी तुमचीही मॅडम असण्यापूर्वी या प्रशांतची सक्की बहीण होते आणि तुमच्यासाठी 2 लाख रुपयांची ती वस्तू होते, जिचा सौदा तुम्ही दोघं मिळून करत होतात. हे ऐकताच विलासरावांच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि प्रशांतच्या पायाखालची जमीनच सरकली. नीलमच्या तोंडचे ते शब्द ऐकताच केबिनमधील वातावरण एकाकी गोठून गेले. विलासरावांच्या चेहऱ्यावरचा तो श्रीमंतीचा माज क्षणात नाहीसा झाला, तर प्रशांतच्या अंगाला थरकाप सुटला. ज्या बहिणीला त्यांनी 4 वर्षापूर्वी एका लाचार असहाय्य स्थितीत पाहिले होते, ती आज एका अथांग साम्राज्याची स्वामिनी म्हणून त्यांच्यासमोर उभी होती. तिच्या केबिनमधील ते वैभव, तिच्या हाताखाली काम करणारे नोकरचाकर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या चेहऱ्यावर ते करारी तेज पाहून प्रशांतला स्वतःचीच नजर तिच्या नजरेला भिडवण्याची हिंमत होईना. नीलम, तू एवढी मोठी? प्रशांतच्या घशातून शब्द फुटत नव्हता. त्याने थुंकी गिळत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. नीलम आपल्या फिरत्या खुर्चीवरून उठली. अत्यंत संत पण खंबीर पावले टाकत ती प्रशांतच्या जवळ आली. जमिनीवर पडलेल्या फाईल्स तिने आपल्या महागड्या स्टँडलच्या टोकाने बाजूला केल्या आणि प्रशांतच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, हो प्रशांतराव, मी खूप मोठी झाले, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे विलासरावांच्या घरात जाऊन नाही, तर माझ्या स्वतःच्या कष्टांवर, माझ्या रक्ताचं पाणी करून आणि माझ्या स्वाभिमान जिवंत ठेवून. तिने विलासरावांकडे पाहिले, जे भीतीने आणि आश्चर्याने थक्क झाले होते. काय विलासराव, ओळखलत ना मला? 4 वर्षापूर्वी माझ्या असहाय्यतेची किंमत तुम्ही 2 लाख रुपये लावली होती ना? आज माझ्या एका सहीची किंमत आहे. हे बाहेरच्या ऑफिसमध्ये जाऊन माझ्या असिस्टंटला विचारा. आज तुमची अख्खी कंपनी विकत घेण्याची ताकद मी माझ्या मनगटावर निर्माण केली आहे. विलासराव भीतीने थरथर कापू लागले. ते हात जोडून म्हणाले, मॅडम, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला माहीत नव्हतं की तुम्हाला माहीत नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचू शकेन. तुम्हाला वाटलं होतं की एका अबलेचा सौदा करून तुम्ही आयुष्यभर सुखात राहाल. नीलमचा आवाज संपूर्ण केबिनमध्ये घुमला. प्रशांतने रडवेला चेहरा केला. तो नीलमच्या पाया पडायला पुढे सरसावला. नीलम, मला माफ कर ग. सुनीताच्या सांगण्यावरून माझ्याकडून घोडचूक झाली. आम्ही खूप नराधम निघालो. आज आमच्यावर रस्त्यावर यायची वेळ आली आहे ग. सावकार मागे लागलेत. खायला अन्न नाही. तू तर माझी सख्खी बहीण आहेस ना. मला वाचव ग या दलदलीतून. नीलम 2 पावले मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर प्रशांतबद्दल कोणतीही दया नव्हती. बहीण? प्रशांतराव, ज्या रात्री तुम्ही त्या 50,000 रुपयांच्या बंडलासाठी विलासरावांसोबत माझ्या आयुष्याचा जुगार खेळत होता, त्याच रात्री माझ्या मनातील भाऊ नावाचं नातं कायमचं मरण पावलं. आज तुम्ही माझ्या दारात एका भावाच्या नात्याने नाही, तर विलासरावांचे एक साधे नोकर म्हणून कंत्राट मागायला आला आहात. तिने टेबलावरचा इंटरकॉम उचलला आणि सिक्युरिटीला फोन लावला. राहुल, केबिनमध्ये या आणि या 2 माणसांना आत्ताच्या आत्ता ऑफिस बाहेर काढा. माझ्या ऑफिसमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि महिलांचा सौदा करणाऱ्या नीच लोकांना जागा नाही.
आणि हो, विलासरावांच्या कंपनीसोबत आपले जे काही जुने व्यवहार चालू आहेत ते आत्ताच्या आत्ता रद्द करा. मॅडम, असं करू नका, आमचं वाटोळं होईल, विलासराव ओरडले. पण सिक्युरिटी गार्ड्सनी आत येऊन दोघांनाही हाताला धरून बाहेर काढले. संपूर्ण ऑफिसच्या कर्मचाऱ्यासमोर प्रशांत आणि विलासरावांची मान शरमेने खाली गेली होती. ज्या बहिणीला त्यांनी तुच्छ लेखले होते तिने आज त्यांना त्यांच्या लायकीची जाणीव करून दिली होती. संध्याकाळी प्रशांत पाय ओढत गावी आपल्या घरी परतला. त्याच्या चेहऱ्याचे अवसान गळाले होते. घरात सुनीता त्याचीच वाट पाहत बसली होती. काय हो, काय झालं पुण्याच्या कंत्राटचं? विलासरावांनी काही पैसे दिले का ॲडव्हान्स? सुनीताने आतुरतेने विचारले. प्रशांतने रागाने आणि हताशतेने सुनीताकडे पाहिले. त्याने थेट जाऊन सुनीताच्या दंडाला धरले आणि तिला गदागदा हलवले. पैशांची हापापलेली राक्षसी आहेस तू. तुझ्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आली आहे. ज्या नीलमला तू कपाळकरंटी म्हणत होतीस ना, तिचा सौदा करायला तू मला भाग पाडलंस. ती नीलम आज पुण्यातल्या एका करोडोंच्या कंपनीची मालकीण आहे. ज्या विलासरावांच्या पैशावर तू उड्या मारत होतीस त्या विलासरावांना आणि मला तिने कुत्र्यासारखा ऑफिसमधून हाकलून दिलं. हे ऐकून सुनीताच्या हातातील पाण्याचा तांब्या खाली पडला. तिचे डोळे विस्पारले. काय? नीलम करोडपती झाली? हे कसं शक्य आहे? तिने स्वतःच्या हिमतीवर तिचं साम्राज्य उभं केले. आज आपण तिच्या समोर भिकारी आहोत सुनीता. भिकारी? आपली ही गरिबी आणि ही दुर्दशा आपल्याच पापाचं फळ आहे. प्रशांत डोक्याला हात लावून ढसाढसा रडू लागला. सुनीताच्या पायाखालची ही जमीन सरकलीच होती. ज्या सुनेला आणि नंदेला त्यांनी घरातून हकलले ती आज यशाच्या अशा शिखरावर होती जिथे पोहोचण्याचं स्वप्नही हे दोघेही पाहू शकत नव्हते. पण नीलमचा हा हिशोब अजून पूर्ण झाला नव्हता. तिला या दोघांना त्यांच्या कृत्याची अशी शिक्षा द्यायची होती जी ते आयुष्यभर विसरू शकणार नव्हते. पुण्यातील त्या प्रसंगानंतर प्रशांत आणि सुनीताच्या रात्रीची झोप उडाली होती. विलासरावांचे कंत्राट रद्द झाल्यामुळे त्यांची कंपनी बुडाली आणि याचा थेट फटका प्रशांतला बसला. विलासरावांनी प्रशांतला नोकरीवरून काढून टाकले आणि जुने पैसे वसूल करण्यासाठी त्याच्या मागे तगादा लावला. गावात त्यांची इज्जत पार मातीला मिळाली होती. लोक त्यांच्याकडे पाहून थुंकत होते. दुसरीकडे नीलमने फक्त प्रशांत आणि विलासरावांनाच नाही तर तिच्या आयुष्यातून तिला हाकलून देणाऱ्या सासरच्या लोकांनाही धडा शिकवण्याचे ठरवले होते. तिने तिच्या वकिलामार्फत माग काढला. तेव्हा समजले की तिचा पहिला नवरा अविनाश दारूच्या व्यसनात अजूनच बुडाला होता. त्याच्या आईने आणि त्याने दुसऱ्या एका मुलीशी लग्न करून हुंड्या घेण्याचा प्रयत्न केला होता. पण नीलमशी अधिकृत घटस्फोट न झाल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला होता. सासरचे लोक कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्यात अडकले होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली होती. नीलमने ठरवले, आता ती वेगळी वेळ आली आहे जेव्हा मला त्या भूमीवर परत पाऊल ठेवायचे हवे. तिथे माझा छळ झाला होता, पण यावेळी मी रडत नाही तर एक विजेती म्हणून जाणार आहे. तिने तिच्या NV एंटरप्राइजेस कंपनीची एक सामाजिक संस्था NGO सुरू केली जी ग्रामीण भागातील पीडित आणि असहाय्य महिलांना मोफत कायदेशीर मदत, शिक्षण आणि रोजगार पुरवणार होती. या संस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्त साधून नीलमने स्वतःच्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. गावातील मुख्य चौकात जिथे प्रशांतचे जुने घर होते तिथे एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावाला आमंत्रित करण्यात आले होते. गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती की पुण्याची कोणीतरी खूप मोठी आणि श्रीमंत नीलम मॅडम गावात महिलांसाठी मोठा प्रकल्प घेऊन येत आहेत. प्रशांत आणि सुनीताला हे माहीत होते की ती दुसरी तिसरी कोणी नसून नीलमच आहे. त्यामुळे ते भीतीने आणि लाजेने घरातच लपून बसले होते. दुपारच्या सुमारास गावात गाड्यांचा मोठा तापा आला. पुढे पोलिसांची गाडी आणि मागे एक आलिशान काळ्या रंगाची महागडी गाडी येऊन थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि अंगावर पांढरी सिल्कची साडी, डोळ्यांवर काळा चष्मा, हातात महागडे घड्याळ अशा राजेशाही थाटात नीलम गाडीतून खाली उतरली. तिच्यासोबत तिची मैत्रीण सायली आणि 2 अंगरक्षक बॉडीगार्ड्स होते. गावातील सरपंचांनी पुढे होऊन तिचे जंगी स्वागत केले. नीलमने व्यासपीठावर स्थान पटकावले. त्याच वेळी नीलमची नजर गर्दीत एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या तिच्या सासरच्या लोकांवर पडली. तिचा माजी नवरा अविनाश आणि तिची सासू गर्दीत अगदी लाचारपणे उभे राहून तिला पाहत होते. अविनाशच्या अंगावर फाटके कपडे होते आणि सासूचा तो पूर्वीचा तोरा पार गळून पडला होता. नीलमला अशा रूपात पाहून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. नीलमने माईक हातात घेतला आणि तिचे भाषण सुरू झाले. माझ्या प्रिय गावकऱ्यांनो, आज मी इथे एक उद्योजिका म्हणून उभी आहे,
पण 4 वर्षापूर्वी याच गावातून मला रात्रीच्या अंधारात अंगावरच्या कपड्यांनिशी हाकलून देण्यात आलं होतं. माझ्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयावरून मला मारहाण केली. तिने थेट अविनाश आणि तिच्या सासूकडे बोट दाखवले. संपूर्ण गावाची नजर त्या दोघांवर खिळली. पण त्यापेक्षा मोठा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा मी माझ्या हक्काच्या घरात माहेरी आले. माझ्या सख्या भावाने आणि भाऊजेने अवघ्या काही पैशासाठी 2 लाख रुपयांसाठी माझा सौदा विलासरावांसोबत केला. हे ऐकताच गर्दीत एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी प्रशांत आणि सुनीताच्या नावावर शंखध्वनी सुरू केला. लोकांच्या नजरेत त्यांच्याबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला. नीलम पुढे म्हणाली, पण मी हरले नाही. मी ठरवलं की मी मरणार नाही तर जगून दाखवणार. आज मी त्या महिलांना मदत करायला आले आहे ज्यांना त्यांच्या हक्काच्या माणसांनी नाकारलं आहे. आणि माझ्या सासरच्या लोकांसाठी माझ्या वकिलांनी तुमच्यावर घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तुम्हाला तुमच्या कर्माची सजा कोर्टात नक्कीच मिळेल. अविनाश आणि त्याची आई भीतीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, पण पोलिसांनी त्यांना तिथेच ताब्यात घेतले. भाषण संपवून नीलम व्यासपीठावरून खाली उतरली. ती थेट प्रशांतच्या घराच्या दिशेने चालत निघाली. संपूर्ण गाव तिच्या मागे चालत होते. प्रशांत आणि सुनीता घराच्या दारात उभे होते. नीलमला आपल्या दारात इतक्या मोठ्या लवाजमासह आलेले पाहून प्रशांतचे पाय थरथर कापू लागले. सुनीताने धावत येऊन नीलमचे पाय पकडले. नीलम, आम्हाला माफ कर ग. आम्ही पापी आहोत. आम्हाला पैशाची हाव सुटली होती. आम्हाला पोलिसांच्या हवाली करू नकोस. आम्ही समाजात तोंड दाखवायला लायक राहिलो नाही. प्रशांतनेही हात जोडले. नीलम, मला स्वतःचीच लाज वाटतेय रे. मी भावाच्या नावावर कलंक ठरलो. मला जी शिक्षा द्यायची आहे ती दे, पण मला भाऊ म्हणून एकदा माफ कर. नीलमने अत्यंत शांतपणे सुनीताला आपल्या पायावरून बाजूला केले. तिच्या डोळ्यात राग नव्हता, तर फक्त एक उपरोधिक शांतता होती. प्रशांतराव, मी तुम्हाला पोलीस केस करून जेलमध्ये पाठवणार नाही, कारण जेलमध्ये जाण्यापेक्षाही मोठी शिक्षा मी तुम्हाला देणार आहे, नीलम ठाम आवाजात म्हणाली. प्रशांत आणि सुनीता हाताला हात जोडून डोळ्यात अश्रू आणून नीलम समोर उभे होते. संपूर्ण गाव त्यांच्याकडे अत्यंत तिरस्काराने पाहत होते. नीलम त्यांना काय शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नीलमने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर एक करारी हास्य आले. ती म्हणाली, प्रशांतराव, सुनीता वहिनी, जर मी तुम्हाला पोलिसांच्या हवाली केले तर तुम्हाला काही वर्षाची जेल होईल आणि तिथून सुटल्यावर तुम्ही पुन्हा जुन्याच वृत्तीने जगू लागाल. म्हणून मी तुम्हाला जेलमध्ये पाठवणार नाही. तुमची खरी शिक्षा आजपासून सुरू होते. नीलमने तिच्या असिस्टंटला इशारा केला. असिस्टंटने फाईलमधून काही कागदपत्रे बाहेर काढली. प्रशांतराव, तुमच्या डोक्यावर विलासरावांचे आणि बँकेचे जे काही कर्ज आहे त्यामुळे तुमचे हे घर जप्त होणार होते. ते सर्व कर्ज माझ्या NV एंटरप्राइजेस कंपनीने विकत घेतले आहेत. म्हणजेच आता तुम्ही विलासरावांचे नाही तर माझ्या कंपनीचे कर्जदार आहात, नीलमने सांगितले. प्रशांतला वाटले की नीलमने त्याचे कर्ज माफ केले आहे. तो आनंदाने म्हणाला, नीलम, तू आमचं घर वाचवलंस. किती मोठं मन आहे ग तुझं. थांबा. नीलमचा धारदार आवाज हवेत घुमला. गैरसमज करून घेऊ नका. मी एकही रुपया माफ केलेला नाही. मी तुम्हाला भिकारी म्हणून सोडून देणार नाही, कारण भिकाऱ्याला लोकांची दया येते. मला तुमची दया नको आहे. आजपासून तुमच्या या घराचा अर्धा हिस्सा माझ्या संस्थेचा NGOच्या ताब्यात राहील. तिथे गावातील पीडित महिलांना शिवणकाम आणि कॉम्प्युटरचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. तिने प्रशांत आणि सुनीताच्या डोळ्यात पाहत पुढे म्हटले, आणि तुम्ही दोघे याच संस्थेमध्ये नोकर म्हणून काम कराल. प्रशांतराव, तुम्ही संस्थेच्या सामानाची ने-आण करायची, झाडलोट करायची, आणि वहिनी, तुम्ही त्या महिलांना चहा पाणी द्यायचं आणि तिथे साफसफाई करायची. या कामाच्या बदल्यात तुम्हाला दरमहा पगार दिला जाईल, ज्यातून तुमचा खाण्याचा खर्च भागेल आणि उरलेले पैसे तुमचे कर्ज फेडण्यासाठी कापून घेतले जातील. हे ऐकून प्रशांत आणि सुनीताच्या पायाखालची जमीनच सरकली. ही जेलच्या शिक्षेपेक्षाही भयंकर शिक्षा होती. ज्या बहिणीला त्यांनी घरात नोकरासारखे वागवले, तिचा 2 लाखांसाठी सौदा केला, आज त्याच बहिणीच्या तुकड्यांवर तिच्याच संस्थेत त्यांना नोकर म्हणून आयुष्य काढावे लागणार होते. रोज सकाळी उठून ज्या महिलांसमोर त्यांना झाडू मारावा
लागणार होता. त्यांच्या नजरेला नजर भिडवणे त्यांच्यासाठी जिवंतपणी मरण अनुभवण्यासारखे होते. तुम्हाला हेच मान्य करावेच लागेल. जर तुम्ही हे काम नाकारलं तर कोर्टाच्या आदेशानुसार हे घर आजच जप्त होईल आणि तुम्ही रस्त्यावर याल. नीलमने अंतिम निर्णय सुनावला. लाचारीने प्रशांत आणि सुनीताने माना खाली घातल्या. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांना स्वतःची इतकी लाज वाटत होती की त्यांना जमिनीने जागा द्यावी आणि आपण त्यात गाडले जावे असे वाटत होते. नीलमने गर्दीत उभ्या असलेल्या तिच्या सासरच्या लोकांकडे म्हणजे अविनाश आणि त्याच्या आईकडे पाहिले. पोलीस त्यांना गाडीत बसवत होते. नीलमने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. ज्या लोकांनी तिच्या अस्तित्वाला नाकारले होते त्यांना आता तिच्या आयुष्यात कोणतीही किंमत नव्हती. नीलम मागे वळली आणि तिच्या आलिशान गाडीकडे चालू लागली. गावातील महिलांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. नीलम मॅडमांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गाडीत बसण्यापूर्वी नीलमने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले. तिने त्या माहेरच्या उंबरठ्याकडे पाहिले जिथून ती 4 वर्षापूर्वी रडत अपमानित होऊन बाहेर पडली होती. आज ती तिथेच एक नवीन पहाट घेऊन आली होती. तिने सायलीचा हात हातात घेतला, जिने तिला या प्रवासात साथ दिली होती. सायली, आज खऱ्या अर्थाने मी मुक्त झाले. ज्या पैशांसाठी नात्यांनी माझा सौदा केला त्याच पैशाला आणि नात्यांना मी त्यांची जागा दाखवून दिली. नीलम भावूक होत म्हणाली. हो नीलम, आज तुझा स्वाभिमान जिंकला. सायलीने हसून दाद दिली. काळ्या रंगाची ती आलिशान गाडी धुळीचे लोट उडवत पुण्याच्या दिशेने निघाली. मागे उरले होते ते फक्त प्रशांत आणि सुनीता, जे डोळ्यात पश्चातापाचे अश्रू घेऊन हातात झाडू पकडून स्वतःच्याच कर्माची शिक्षा भोगण्यासाठी तयार उभे होते. त्यांना त्यांच्या कृत्याची एवढी लाज वाटत होती की आयुष्यभर ती आग त्यांच्या मनात धगधगत राहणार होती. नीलमने सिद्ध करून दाखवले होते की स्त्री ही केवळ एक अबला किंवा विकायची वस्तू नसते, तर तिने ठरवले तर ती स्वतःचे नशीब स्वतः लिहू शकते आणि अन्यायाचे साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटू पुन्हा एकदा अशा